सो फायनली माझी पूजा करून ही झालेली आहे. पूर्ण एकदम मन असं प्रसन्न वाटतंय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सो आज आहे वेनसडे, आज बुधवार आहे. सो आज गुरुपौर्णिमा पण आहे. सो गुरुपौर्णिमेच्या सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सो आज करणार आहे स्वामींची पूजा करणार आहे, म्हणजे त्यांचा अभिषेक वगैरे करणार आहे. म्हणजे याच्या आधी मी कधी केले नाही, बट मी यावेळेस करणार आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. सो तुम्हाला पण दाखवते कसं. आणि आजचं वेदर आहे ना, म्हणजे मध्येच असं ढगाळ वातावरण होते, मध्येच ऊन पडतंय. सो मी दाखवते आजचं वेदर कसं आहे. आणि मी इथं प्रॉपर रेडी झाले. माझं सकाळी पूर्ण उरकून पण झालेलं आहे. स्वांगड वगैरे झाले. मस्त कुर्ता वेअर केला आहे मी आज. सो आज मला पूजा पण करायची आहे. सो लेट्स गो, मी दाखवते कशी पूजा. फोटोज आहेत साईबाबाचे फोटो आहे. आमचं जे कुलदैवत आहे वीरभद्रेश्वर, त्यांचा पण फोटो आहे. इथे पूर्णच्या महाराजाचे फोटो आहे, म्हणजे आमचे गुरु आहेत. आणि हे अहमदपूरचे शिवलिंग शिवाचार्य महाराज आहेत. सो यांचा मला फोटो पूर्ण क्लीन करायचे आहेत. यात पूर्ण फोटो मी आधी क्लीन करून घेते. माझ्याकडे ना स्वामींची पितळची मूर्ती नाही आहे, तर हीच मूर्ती आहे. तर मी याचाच अभिषेक वगैरे करणार आहे. सो हीच मूर्ती घेते मी. अशी ही स्वामींची मूर्ती आहे. मी आधी देवांची पूजा करून घेतलेली आहे. म्हणजे सगळे पूर्ण देव धुवून घेतलेले आहेत. फक्त त्यांना गंध आणि फुलं व्हायची राहिलेले आहेत. सर्वात आधी स्वामींची जी फोटो आहे ती एक स्वच्छ कापडाने पुसून घेते, म्हणजे याच्यावरती अशी धूळ वगैरे बसलेली आहे. त्यात आधी मी इथे असं मस्तपैकी गुलाबी कलरचं पीस अंतरून घेतलेलं आहे पाटावरती, आणि याच्यावरती मला पूजा करायची आहे. असं मस्त असा दिवा लावून घेतलेला आहे. याच्यावरती आता अक्षतावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे. तर इथे मी गणपती बाप्पांची पूजा करून घेत आहे. हे पंचामृत आहे, हे ढोकून घ्यायचं थोडंसं. त्यानंतर गणपती बाप्पाला सुद्धा इथे ठेवायचं असं. त्यानंतर मला साईबाबांच्या मूर्तीची आणि दत्त महाराजांच्या मूर्तीची आणि स्वामी समर्थांच्या मूर्तीची सुद्धा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. सो सगळ्यात आधी मी ते करून घेते. सो इथे पूर्ण मूर्तीला धुवून झालेला आहे. त्याला मी चांगला एक कोरड्या कापडाने असं करून घेते.
ठेवायची अशी. हा जो येतो आणि हा चंदनाचा गंध पण मी लगेच लावून घेते. आणि स्वामींच्या फोटोवरती सुद्धा मला पेटा काढायचा आहे. सो मी त्यांचा पेटा काढून घेते आधी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो इथे दत्त महाराजांची पण मी मूर्ती अशी प्रॉपर घेतलेली आहे. ती पण इथे ठेवते मी. सो अशा प्रकारे मी सगळे देव ठेवलेले आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
आधी मी इथे साईबाबांचा फोटो पूर्ण असं पुसून घेतलेला आहे. खूप भारी फोटो आहे, मला खूप जास्त आवडतो साईबाबांचा फोटो. सो याला पण आपल्याला फोटोला चंदनाचा गंध हा लावून घ्यायचा आहे. सो मी लावून घेते. फायनल ही आपली पूजा झालेली आहे. फक्त आरती बाकी आहे. आरती तेवढी करायची आणि प्रसाद ठेवायचा देवाला. सो इथे पण देवाची पूजा करून झालेली आहे आणि वरती देवांची पण सगळी पूजा करून मी फोटो ठेवलेले आहेत. तर इथे माझ्याकडे 108 पदराची ही तुपात भिजवलेली वात आहे. सो मी याने आरती करणार आहे. आता स्वामींची आरती करणार आहे. आरती झाल्याच्या नंतर मी स्वामींची जी 108 पदराची जी माळ आहे ती पण माळ जपून घेतली. तसंच मी डेली माळ जपत असते. आजचं वेदर तुम्ही बघू शकता, म्हणजे असं क्लाउडी वेदर आहे. मध्येच असं ऊन येतोय आणि मध्येच असं ढगाळ वातावरण, म्हणजे आज पाऊस येण्याची पण शक्यता अशी वाटते. खूप इकडे तर किती आभाळ आलेले या साईडला. सो फायनली माझी पूजा करून ही झालेली आहे. पूर्ण एकदम मन असं प्रसन्न वाटतंय. खूप भारी वाटतंय जेव्हा आपण स्वामींची पूजा करतो. म्हणजे मी पहिल्यांदा लाईफमध्ये असा एक्सपिरियन्स घेते की एवढं मला भारी वाटते मी आज स्वामींची पूजा केली आहे. म्हणजे एकदम असं मन प्रसन्न वाटतंय. सो म्हणजे झालेली आहे पूजा. आता घरातली कामं राहिलेली आहेत, सो ती उरकते. म्हणजे किचन वगैरे उरकायचं राहिले, भांडी राहिलेत घासायची आणि त्यानंतर मग माझं पर्सनल कामसुद्धा करायचं आहे. मीटिंगसुद्धा आहेत आज, 2-3 मीटिंग अटेंड करायच्या आहेत. सो दाखवते मी आज डेली रुटीन कसं असणार आहे माझा. आणि वेदरसुद्धा दाखवायचं राहिलं आहे, ते पण दाखवते. त्याचं वातावरण कसं होतं, ऊन आणि हे बघा परत ऊन येत आहे आणि परत असं क्लाउडी वेदर आहे. मध्येच ऊन, मध्येच असं वेदर होते आणि पाऊस येणार आहे असं वाटतं आज. सो आजचं वेदर तर मी दाखवलेलं आहे. जसं मी आधीच्या क्लिपमध्ये म्हटले होते की आज पाऊस येण्याची शक्यता आहे. असं खूप वेदर असं ढगाळले झालेलं आहे वातावरण. त्यानंतर 12 वाजता म्हणजे पाऊस आलेला होता. बराच वेळ थोडासा पाऊस पडला. सो मी इथे ना एक छोटीशी रेसिपी लवकर शेअर करते. कधी कधी असं होतं ना, सकाळी आपण जी भाजी बनवतो ती संपते आणि मम्मीने राईस बनवलेला होता. सो मला जाम आवडते ही जी म्हणजे आपण राईससोबत जे बनवतो. सो याच्यामध्ये मी थोडासा राईस ॲड केला आहे. ऑइल, जिरे, मध्ये शेंगदाणे ॲड केले आहेत, लाल तिखट, चवीनुसार नमक आणि वरतून कोथिंबीर ॲड केली आहे. सो याला ना आता आपल्याला काटे चमच्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि मला म्हणजे भाजी असो किंवा नसो, मला प्रचंड आवडते. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लागते. मला तर प्रचंड आवडते. जसं मी म्हटलं होतं, मला आज 2-3 मीटिंग्स अटेंड करायच्या आहेत आणि बरंचसं काम पण आहे. सो आज इव्हिनिंगला 5 वाजता मीटिंग होती, देवसरांची बिलिंगची मीटिंग होती. नेक्स्ट स्टेप कसं सिलेक्शनची प्रोसेस तर सांगत होते. आणि इथे इव्हिनिंगला म्हणजे 6:30-7 वाजता मम्मीचं टी व्ही बघणं चालू होतं. तिला 90sचे मूव्ही खूप जास्त आवडतात. सो मम्मी इथे टी व्ही बघते. देवदास हा मूव्ही चालू आहे.
आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी एक सिंपल जेवण बनवणार होते. इथे प्रसादासाठी शिरा बनवते. म्हणजे त्याला आधी रव्याला भाजून घेते मी, मध्ये तूप वगैरे टाकून शिरा बनवण्यासाठी. सो जोपर्यंत असा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत त्याला एकदम असं भाजून घ्यायचं आहे, असा कलर येईपर्यंत. सो आपला झालेला आहे इथे रेडी. आणि त्यानंतर मी बनवलेली आहे मसाला राईस. इंद्राने तांदळाचा मसाला राईस बनवलेला, खूप भारी, खूप छान झाला होता. आणि संध्याकाळी माझ्या भावाने केक पण आणला होता. आम्ही सगळ्यांनी केक कट पण केला आणि खाल्ला. खूप छान केक होता. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्लॉग मला कसं वाटलं नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.